प्रयत्न, जिद्द, झोपायची अत्यंत कमी वेळेमध्ये झोप, जेवढं काय आम्ही जागे आहोत तर त्या जागेच्या वेळेला आपण काय करत आहोत याची जाणीव आपल्याला असायला पाहिजे. की नुसतं गिरींनी सांगितलेलं आहे की फेसबुकवर किती लाईक आले, इंस्टाग्रामवर किती हे केलं, स्टेटसवर किती. तुम्ही बघू शकता माझं स्टेटस म्हटल्यावर मला आठवण आली की व्हॉट्सअपवर स्टेटस मी कधी ठेवलं मलाच माहित नाही. मला ते बघायला सुद्धा वेळ नाही. दुसऱ्यांचे स्टेटस किती, त्याला लाईक्स किती, त्याच्यावर तुमचा वेळ जातो. ते करण्याऐवजी आपण काय करतोय, आपल्याला थोडं काय करायचं आहे हे कुठेतरी या दृष्टिकोनातून आपण काम केलं पाहिजे. आणि अशी एक प्रेरणा पाहिजे, एक जिद्द पाहिजे मनामध्ये, मी काहीतरी करून दाखवते म्हणून आपलं जिद्द इथं असायला पाहिजे. आणि कुठल्याही प्रकारच्या सोशल मीडियाच्या मोहामध्ये बळी पडायचंच नाहीये. इथं असलेल्या मुलांना पण मी सांगते, आजकाल तुमचे जे काय फोनवर जे काय तुम्ही करायला त्याच्यामध्ये जास्तीची वेळ, अधिकची वेळ निघून चाललेली आहे. ते सोडून चांगलं काहीतरी करा, 4 पुस्तकं वाचा आणि पुढे कुठं करायचं ते एक चांगल्या पद्धतीने आपल्याला, आमचं भविष्य कुठं आहे, आपण एक चांगलं हे करून आमच्या आई वडिलांना आनंदात ठेवू, या दृष्टिकोनातून आपण प्रयत्न केला पाहिजे. ते सोडून काहीतरी फेसबुक मध्ये करत बसले किंवा इंस्टाग्राम मध्ये फोटो काढत बसले आणि टॅग टाकत बसले, ह्याच्याऐवजी आपण पुस्तकात वेळ घालवणे किंवा काहीतरी इनोव्हेटिव्हनेस मध्ये आपण प्रयत्न केला पाहिजे. इव्हन शिक्षकांना पण विनंती आहे की या मार्गावर आमचे विद्यार्थी चाललं पाहिजे, त्या पद्धतीचे मार्गदर्शन यांना दिलं पाहिजे. आता सगळ्या ठिकाणी डिजिटल स्कूलच्या, डिजिटल क्लासरूमचे पण कॉन्सेप्ट आले, ज्या ठिकाणी इंटरनेट असतो. तुम्ही इंटरनेट ते युट्यूब लावून तुम्ही काही एज्युकेशन मटेरियल त्यांना सांगता. मग त्याच्यामध्ये असं मोटिवेशनल स्पीच आमच्या विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे. जे काय थोर व्यक्ती आहेत त्यांचे काय प्रेरणा होती, त्यांचे कार्य काय होतं, हे असं आपण दाखवलं तर नक्की ते मोटिवेट होतील. नाहीतर काय हे नाही. सर्व विद्यार्थ्यांना एस्पेशली हायस्कूल जे 8वी 9वी 10वी, तुम्ही तुमचे एक शिस्तबद्ध तुमचे एक शेड्यूल असायला पाहिजे. शिस्तबद्ध शेड्यूल म्हणजे कसं की तुमच्या पुढील जे काही गोल्स असतील, आणि काही विद्यार्थी नीटची तयारी करणार, काही विद्यार्थी IIT ची तयारी करणार, आणि काही विद्यार्थ्यांचा MPSC म्हणा, UPSC म्हणा किंवा डिफेन्स फोर्सेस मध्ये जायचे म्हणा, बँकिंग मध्ये, कुठल्याही क्षेत्रामध्ये. हे बघा, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनच्या एकच हे असतो की तुमचे जनरल नॉलेज चांगलं पाहिजे, तुमचे मॅथमॅटिक्स चांगलं पाहिजे आणि तुमचे सायन्स चांगलं पाहिजे. मग या दृष्टिकोनातून तुमच्या शाळेमध्ये पुस्तकं आहेत का? लायब्ररी आहे? लायब्ररीमध्ये पुस्तक वाचायला जाता का? की खोटं? खरं की खोटं? खरं ना. तर पुस्तक तिथले जनरल नॉलेज बुक्स आहेत का? जनरल नॉलेज बुक्सची व्यवस्था आम्ही करू का? कुठल्याही परीक्षेमध्ये जीके इम्पॉर्टंट असतो, सामान्य ज्ञान. जीके साठी मी लहानपणी वाचायला सुरू केलं, एक मनोरमा इयरबुक म्हणून आहे आणि एक इंडिया इयरबुक म्हणून आहे. तर हे 2 पुस्तकं जे आहेत ते कुठल्याही परीक्षेमध्ये क्वेश्चन येत असताना ह्याच्यामधलं कव्हरेज त्याच्यामध्ये होतो. इंडिया इयरबुक मध्ये भारतामधील घडामोडी, मनोरमा इयरबुक मध्ये आतापर्यंत पास्ट जेवढं काय आहे, अराउंड 100 वर्षापूर्वीपासूनच्या इन्व्हेन्शन्स, डिस्कव्हरी, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामधलं सगळे जे काही घडामोडी आहेत ते पुस्तक मध्ये आहे. आणि ते पुस्तक असणं मॅन्डेटरी आहे. बिकॉज ते पुस्तक वाचलं तर भरपूर त्याच्यामध्ये तुमच्या जनरल नॉलेज मधल्या ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर होतात. आणि हे का वाचायला पाहिजे? तुम्ही आता 8वी 9वी 10वी या ह्याच्यामध्ये आहात, तर पुढे तुमची 11वी 12वी आणि लगेच तुमच्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जाल. तर ग्रॅज्युएशन मध्ये जाताना आता हे जे 2 स्ट्रीम आहेत तुमच्या IIT आणि नीट, हे ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम आहे. तर जेव्हा ऑल इंडिया एंट्रन्स एक्झाम असतो आणि पुढे येणारे जे काही तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये असतील, तर तुमची एकदम अपडेटेड आणि पूर्ण जनरल नॉलेज हे असणं अपेक्षित आहे. आतापासून आपण वाचलो तर पुढे जे आहे, जे पास्ट हिस्ट्री आहे, पास्ट हिस्ट्री आधीपासून वाचलं तर पुढे जेव्हा आपण वाचन सुरू करू, जेव्हा परीक्षा द्यायचं आहे तेव्हा त्या काळातलीच आपल्याला वाचावं लागतं. हे जे आधी आपण वाचलेलं आहे ते आमच्या डोक्यामध्ये बसलेलं असतं. त्याच्यामुळे जे काही जनरल नॉलेज आहे, पास्ट हिस्ट्री आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये जे काही इन्व्हेन्शन्स आहे, डिस्कव्हरीज आहे आधीचे, ते आतापासूनच अभ्यास तुमची केला तर तुमच्या डोक्यामध्ये ते बसलेलं असतं. जेव्हा खरोखर परीक्षेला तुम्ही द्यायची वेळ येते तेव्हा लिमिटेड पोर्शन जे करंट अफेअर्स असतो त्या पद्धतीचे अभ्यास तुम्हाला करावा लागतो. म्हणजे आधीचे जेवढं आहे आतापासूनच सुरू करून ते संपून टाकायचे. बिकॉज काय होईल, पुढे जाऊन तुम्हाला NCERT ची पुस्तकं वाचायला सांगतात. मग NCERT ची पुस्तकं वाचणे, आता आपण स्टेट सिलेबसची पुस्तकं वाचतो, NCERT ची नाही.
मग एनसीईआरटीची पुस्तकं पण शाळेमध्ये ठेवणे, मला वाटतं मी विनंती करते की एनसीईआरटीची पुस्तकं ठेवणे अत्यंत गरज आहे. एनसीईआरटी मधलं जेवढं काय तुमच्या हिस्ट्री, जिओग्राफी वगैरे आहे, भूगोल, इतिहास आणि सायन्सच्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी, या सगळे एनसीईआरटीची पुस्तकं जे आहे ते वाचायला सुरू केलं पाहिजे. तर पुढे तुमच्या 11वी 12वी सायन्स आणि पुढे तुमच्या एंट्रन्स ऑल इंडियाचे, त्याच्यामध्ये आतापासून तुम्ही अभ्यास सुरू केला तर तुम्हाला मार्ग सोपा जातो, नाहीतर तेव्हा तुम्हाला टफ येतो. म्हणजे तेव्हा तुम्ही काय करणार, जे आधी वाचायला पाहिजे होतं ते तेव्हा तुम्ही वाचायला सुरू करता आणि तेव्हा वेळ भेटत नाही. त्याच्यामुळे तेव्हा वेळ भेटण्यासाठी तुम्ही आतापासून सुरू केलं तर पुढे जाऊन फक्त रिव्हिजन करायचं. आणि कुठल्याही परीक्षा रिव्हिजन न केल्याशिवाय पास होणार नाही. ते रिव्हिजन करायचे असेल तर आतापासून थोडं तुमची तयारी असायला पाहिजे. रोज 1 तास 2 तास पुढे तुम्ही काय करणार आहे त्याचे अभ्यास आतापासून करायला पाहिजे. तुम्ही काही करा, एमबीबीएस करायचं असेल तर त्याची तयारी करा, IIT मध्ये जायचं असेल तर इंजिनिअरिंग मध्ये त्याची तयारी करा, कुठल्याही बँकिंग मध्ये जायचं असेल तर त्याची तयारी करा. त्याला फक्त मॅथमॅटिक्स जास्त फास्ट पाहिजे. मग जेव्हा तुम्ही पुस्तक वाचायला सुरू कराल मग तेव्हा तुमचे नॉलेज कळतं की आम्हाला किती येतं आणि किती येत नाही. जेव्हा आपल्याला कळतं की हे येतं आणि हे येत नाही, जे येत नाही त्याच्यासाठी आम्हाला कोणाचे मार्गदर्शन पाहिजे, कुठल्या शिक्षकांची मदत घेतली पाहिजे, ते मग आपल्याला ते तयार होत. जोपर्यंत तुम्ही वाचायला सुरू करत नाही तोपर्यंत तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला काय येत नाही. सो या पद्धतीची तयारी तुमची सर्वांची असायला पाहिजे. मग आमच्या घरी पण आपण तसंच सांगितलं पाहिजे, तू मला असं म्हणू नको. आई बाबांना सांगितलं पाहिजे मला असं म्हणू नको. काय म्हणून सांगायला पाहिजे, तू अधिकारी होशील असं मान, तू इथं जाशील असं मान. असं तुम्ही सांगा की आज कलेक्टर मॅडमने असं सांगितलेलं, तुम्हाला सगळ्यांना झापलेलं आहे मॅडमनी म्हणून. ठीक आहे, सगळे पालक जे रोज लग्नाचे विषय काढतात त्यांना झापलेलं आहे म्हणून सांगायचं. आणि काय सांगायचं, जे मी सांगितलं ते सांगायला लावायचं. तरच तुमच्या डोक्यात ते बसणार, तरच तुम्ही त्याच्यामध्ये काम करणार, नाहीतर नाही. नाहीतर काय एकच ते प्रवाहामध्ये चालले ना तसं प्रवाहामध्ये चालत राहणार. आणि आज एवढं तुम्ही बसलेले आहात सकाळपासून, मला वाटतं तुम्ही हे पण झालेले आहेत, पण आजच्या घडीला किती जणांनी ठरविलंय की मी हे करणार आहे हे करणार आहे. कोणीतरी गोल फिक्स केले का? हात वरती करा. सगळेजण गोल फिक्स केले, हात खाली करा. किती जण डॉक्टर MBBS ची तयारी करायची म्हणतात? इथं संख्या कमीच दिसायले. लग्नाच्या गोष्टी यांच्या घरी होते, तुमच्या घरी पण होते का? तुमच्या गोल का नाही? किती जण इंजिनिअरिंगला जाणार आहे? इथे इंजिनियर जास्त दिसायले. व्हेरी गुड. बाकी काय राहिलं? पोलीस, IPS, शाबाश. SP साहेबांना आणवं लागते, कुमार साहेबांना आणवं लागतं इथं. आणि अजून काय राहिलं? IAS राहिलं. IAS सांगा, आहे का? अभ्यास सुरू केलाय का? नाही. इकडे कुठे? इकडं कोणीच नाही. काय करायचं? तर चांगलं आहे की तुम्ही सगळेजण हात वरती करून तुमचे गोल निश्चित केलेले आहेत. फक्त एवढंच मला निश्चित केल्यानंतर आपल्याला करायचं काय ते नियोजन 1 2 3 4 ते नियोजन केलं पाहिजे. ते नियोजनानुसार ते टार्गेट कंप्लीट केलं पाहिजे. ठीक आहे, करणार की नाही? आता सध्या काय करताय तुम्ही? अभ्यास सुरू केलाय का? प्रश्न विचारू का? इथून होच येत नाही. तुमची तयारी सुरू नाही असं वाटतंय. तयारी करणं सुरू करायचं. बिकॉज 8वी 9वी 10वी पुढे 11वी 12वी काही विद्यार्थी काय करतात, ते ऑलरेडी 8वीलाच ऑनलाईन कोचिंग क्लासेस सुरू करून टाकायले विद्यार्थी. आता ह्याच्यामध्ये किती लोकांनी कोचिंग सुरू केली का? ऑनलाईन सुरू केलंय, ऑनलाईन क्लासेस घेताय. ऑफलाईन कुठे आहे का? चांगलं आहे का? ऑफलाईन की ऑनलाईन काहीतरी असू दे, परंतु अभ्यास सुरू करा, एवढंच माझं म्हणणं आहे. आणि अभ्यास केल्यानंतर त्याची रिव्हिजन, एकमेकांशी डिस्कशन करायचं, मग अधिकची माहिती आम्हाला मिळते. ठीक आहे, बाकी अजून माझ्याकडून काय अपेक्षित आहे? काय प्रश्न विचारायचा आहे? नाही? नो क्वेश्चन्स? नो?
नो की येस? जन्म